उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। यावेळी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। सव्वा तास चाललेल्या या बैठकीमध्ये राज्यातल्या सद्यस्थितीवरती सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय। तर पालकमंत्री पदाचं वाटप आणि विविध राजकीय विषयांवरती चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, कालच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली? प्रज्ञा, पाहतो आपण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। काल ही भेट झाली आणि जवळपास सव्वा तास जे आहे त्यांची बैठक झालेली पाहायला मिळते। मुख्यतः पालकमंत्री पदाचा तिढा आहे, कारण अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, तिथेच भाजपची ताकद आहे, त्यामुळे पालकमंत्रीपद द्यायचं कोणाला हा तिढा निर्माण झालेला आहे। त्यामुळे सरकार स्थापन होऊन सगळं झालेलं आहे, मात्र अजून पालकमंत्रीपदाचं वाटप झालेलं नाही, या संदर्भात चर्चा झाली। दुसरं म्हणजे बीड प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची यावरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। कारण आपण पाहतोय का बीड प्रकरणामध्ये वारंवार जे आहे ते राष्ट्रवादीवरती विशेषतः धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होताना पाहायला मिळतात। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी सातत्याने होताना पाहायला मिळते आणि ही मागणी जी आहे ते भाजपचे आमदार सुरेश धस वारंवार करताना पाहायला मिळतात। त्यामुळे कुठे सरकार असेल किंवा पक्षाला सुद्धा यावरती जे आहे ते मोठा फटका बसताना पाहायला मिळतो। त्यामुळे नेमकं यामध्ये काय करायचं या संदर्भातली सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि इतर ज्या काही राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये पक्षीय ज्या काही चर्चा सुरू आहे त्यावरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येते। खरं तर आपण पाहतोय की ज्या प्रकारे संजय राऊतांनी सुद्धा आरोप केला होता की कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो फोडण्याचा प्रयत्न आहे, तर याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली का असं सुद्धा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे या सगळ्या घडामोडींवरती कालच्या बैठकीमध्ये सविस्तर सव्वा तास चर्चा झालेली आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण जो आहे तो सुटला जाईल आणि बीड प्रकरणावरती सुद्धा जी काही मागणी होती त्यावर म्हणजे सध्या राज्यामध्ये जे विषय प्रचंड चर्चेत आहेत त्याच विषयांसंदर्भात कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।